नमस्कार, मी भक्तिप्रसाद देशमाने आणि आम्ही सगळे भाषा निकेतन आणि प्रभाव फाउंडेशनची टीम आहोत। थोडक्यात सांगतो प्रभाव फाउंडेशन आणि भाषा निकेतन बद्दल। एकूणच विद्यार्थ्यांच्या करिअरचा विचार केला तर असं बऱ्याच वेळेस लक्षात येतं की 10वी 12वी ग्रॅज्युएशन नंतर बऱ्यापैकी विद्यार्थी छोट्या गावातून मोठ्या शहरांमध्ये जाऊ बघतात। त्यांच्याकडे टेक्निकल ज्ञान खूप चांगलं असतं, मार्क्स चांगले मिळालेले असतात, पण बऱ्याच वेळेस कम्युनिकेशन स्किल्स, कॉन्फिडन्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या गोष्टींमुळे गावातून येणारी मुलं बऱ्याच वेळेस थोडी मागे पडतात। तर भाषा निकेतन आणि प्रभाव फाउंडेशनचा उद्देश हा आहे की त्यांचं लँग्वेज, कम्युनिकेशन, त्यांचं पर्सनॅलिटी या गोष्टींची डेव्हलपमेंट ते इथे असतानाच व्हायला पाहिजे। छोट्या गावातून जेव्हा मुलं मोठ्या शहरात येतात तेव्हा इथे येऊन ते जे फेस करतात प्रॉब्लेम, त्याच्यासाठी आम्ही छोट्या गावात जाऊनच काही गोष्टी राबवायचा प्रयत्न करत आहोत। आजच्या या एक्झिबिशन मध्ये येण्याचं कारण हेच होतं की इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स ही सगळ्यात मोठी गरज आहे। मग त्याच्यासाठी व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट, ग्रामर, फ्लुएन्सी डेव्हलपमेंट या गोष्टींची आपण गावात जाऊन काय तरतूद करू शकतो। तर स्टॉलवर आता आम्ही काही व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंटसाठीचे गेम्स केले। ती साधे गेम आहेत। आपण रोजच्या आयुष्यात जे शब्द वापरतो पण इंग्लिश बोलताना ते शब्द आठवत नाहीत। त्यामुळे बऱ्याच वेळेस स्टुडंट्सला असं वाटतं की अरे हा शब्द मला माहिती होता पण नेमका मी बोलत होतो किंवा मी जेव्हा बोलत होते तेव्हा मला आठवला नाही। मग त्याच्यामुळे कॉन्फिडन्स जातो आणि मुलं इंग्लिशमध्ये बोलायला धजावतात। आता एक गोष्ट आपण सगळे जाणतो की काही झालं तरी इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्सला पर्याय नाही। शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण होऊ शकतं पण ते इंटरव्ह्यूला जेव्हा जातात तेव्हा इंग्लिश शिवाय पर्याय नाही। तर जास्तीत जास्त करून मुलांना इंग्लिशची भीती दूर करणं, त्यांना कॉन्फिडंट बनवणं हा सगळ्यात मोठा उद्देश आहे। तशाच प्रमाणे जगभरात ज्या काही चांगल्या स्पर्धा चालतात इंग्लिश आणि कम्युनिकेशन स्किल बद्दल, त्या पण आपण छोट्या गावात करू शकतो का हा एक उद्देश आहे। अशीच एक स्पर्धा आहे म्हणजे स्पेलिंग बी, अगदी जगभरात चालणारी अतिशय पॉप्युलर अशी स्पर्धा आहे, पण लहान गावांमध्ये कधीच होत नाही। तर आमचा उद्देश असा आहे की आपल्या लहान गावांमध्ये पण ही स्पर्धा व्हायला पाहिजे आणि त्याला भरघोस बक्षिसं द्यायला पाहिजेत। आता जसं तुम्ही बघताय आम्ही इथे बॅनरवर लावलेलं आहे, अकोलेत ही स्पर्धा घ्यायचा उद्देश आहे आणि साधारणतः 1 लाखापर्यंत आम्ही बक्षिसं देणार आहोत, जेणेकरून मुलांना भाषा, कम्युनिकेशन स्किल्स या गोष्टींचं महत्त्व जाणवायला पाहिजे। त्यासाठी त्यांनी मेहनत घेतली पाहिजे, म्हणजे ते जेव्हा बाहेर जातील, जॉबसाठी जातील, हायर एज्युकेशनसाठी जातील तेव्हा ते कॉन्फिडंट असतील। परत ते सांगतो, मूळ उद्देश हाच आहे की लहान गावातून येणाऱ्या मुलांना कसं सक्षम बनवता येईल। आम्ही सगळे लहान गावातून आलो आहोत, आम्ही 20-25 वर्ष एकत्र आहोत, शालेय जीवनापासून आम्ही सगळे धुळ्याचे आहोत। तर लहान गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय प्रॉब्लेम्स असतात, त्यांना काय डिफिकल्टी फेस करावं लागते हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि म्हणून we intend to go back to the rural areas, smaller towns and help students who want to come to Pune, Mumbai metro city किंवा अब्रॉडला पण बरेच विद्यार्थी आता जाऊ पाहतात। त्यांच्यासाठी छोट्या गावांमध्ये जाऊन जास्तीत जास्त प्रमाणात त्यांना लँग्वेज, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याबद्दल मार्गदर्शन करण्याचा हेतू आहे। थँक्यू।